देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी सुद्धा शपथ घेतली आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात सध्या फक्त या नेत्यांचा शपथविधी पार पडलाय। राहिलेल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी होईल असं बोललं जात आहे। शपथविधीच्या या सगळ्या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार की नाही याविषयी संभ्रम होता। पण शेवटी एकनाथ शिंदेंना त्यांच्या आमदारांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्याची विनंती केल्यामुळे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। महायुती सरकारच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। तसंच सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, सलमान खान, उद्योगपती मुकेश अंबानी यांनीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती। यासोबतच संपूर्ण राज्यातून शपथविधी सोहळ्यासाठी लोक आझाद मैदानावर आले होते। नेमका शपथविधी सोहळा कसा पार पडला, शपथविधी सोहळ्याच्या दिवशी राज्यभरात नेमकं काय काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। मुंबईच्या आझाद मैदानावर गुरुवारी संध्याकाळी 5:30 वाजता झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून 6व्यांदा आणि एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली आहे। 30 नोव्हेंबरला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याचं जाहीर केलं होतं। पण तोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं। भाजपनं महायुतीमध्ये 132 इतक्या सर्वात जास्त जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपला जाईल हे स्पष्ट झालं होतं। एकनाथ शिंदेंनी ही पत्रकार परिषद घेऊन आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला होता। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गृहमंत्री पदावर अडून बसल्याच्या बातम्या आल्या। गृहमंत्री पद आणि काही महत्त्वाची खाती मिळणार नसतील तर आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही अशी भूमिका शिंदेंनी घेतल्याचं सांगण्यात येत होतं। एकीकडे शिंदेंच्या या भूमिकेमुळे सत्ता स्थापनेला विलंब होत असतानाच दुसरीकडे भाजपकडूनही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला होता। फडणवीसांऐवजी मराठा चेहऱ्याचा मुख्यमंत्री पदासाठी विचार केला जाईल असंही बोललं जात होतं। पण अखेर 4 डिसेंबरला भाजपच्या सगळ्या आमदारांनी आपल्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली। यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। त्यानंतर 4 डिसेंबरच्या दुपारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली। यावेळी महायुती म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यात आला। पण त्यानंतर या तिन्ही नेत्यांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता मिळत नव्हती। त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी शिंदे गटाच्या आमदार आणि इतर नेत्यांकडूनही करण्यात आली। त्यानंतर वर्षावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली। त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना शिंदेंची मनधरणी करण्यात यश आल्याचं सांगण्यात आलं। आझाद मैदानावर फक्त मी आणि अजित पवारांनी शपथ घेतली तर ते योग्य होणार नाही। आपण 2.5 वर्ष एकत्र काम केलंय। आपल्या मागण्यांवर भाजपच्या वरिष्ठांकडून विचार केला जातोय, पण तुम्ही शपथविधीत सहभागी व्हा असा आग्रह फडणवीसांनी शिंदेंकडे धरल्याचं सांगितलं गेलं। शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास अजूनही भाजपचं वरिष्ठ नेतृत्व तयार झालं नसलं तरी शिंदेंना आता महसूल खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। यासोबतच आगामी निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला बळ देण्याची मागणीही शिंदेंनी फडणवीसांकडे केली होती। तेव्हा कोणालाही साईड कॉर्नर केलं जाणार नाही, आपल्याला एकत्र पुढे जायचंय असं आश्वासन फडणवीसांकडून शिंदेंना देण्यात आल्याचं सांगितलं गेलं। त्यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या। पण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं। त्यामुळे शिंदे शपथ घेणार नाहीत असंच बोललं जात होतं। पण याबाबत शिंदेंच्या सेनेचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं। प्रत्येक पक्षानं आपापल्या निमंत्रण पत्रिका छापून त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना द्याव्यात असा निर्णय महायुतीच्या बैठकीत झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसनं जी पत्रिका छापली त्यात अजित पवार यांचं नाव टाकलेलं आहे, तर शिवसेनेनं शासनाच्या निमंत्रण पत्रिकेचा फॉर्मॅट फॉलो केलाय। त्यामुळे यात काही ठरवून केलं नसल्याचं सामंतांनी स्पष्ट केलं। त्याचसोबत एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही आणि त्यांनी ते शिवसेनेच्या इतर नेत्याला दिलं तर ते आम्ही स्वीकारणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे। आमच्या कोणाच्याही मनात या खुर्चीवर बसण्याचा विचार नाही। प्रत्येक गोष्टीत राजकीय दृष्ट्या पाहण्यापेक्षा
काही गोष्टीत भावनिकदृष्ट्याही पाहिलं गेलं पाहिजे असं सामंत म्हणाले. त्यामुळं आपल्या शिवसैनिकांच्या मागणीला मान देऊन शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. पण महाविकास आघाडीतील या तिन्ही प्रमुख नेत्यांनी या शपथविधीकडे पाठ फिरवली. फडणवीसांनी शरद पवारांना फोनवरूनही निमंत्रण दिलं होतं, पण दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं पवार सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही व्यक्तिगत कारणांमुळे शपथविधीला गैरहजर होते. पण राज ठाकरेंनी ट्विट करत फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. 2019 आणि 2022ला फडणवीसांची मुख्यमंत्री व्हायची संधी हुकली, पण आता महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. त्यासोबत शिंदे आणि अजित पवारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. एकंदरीतच या शपथविधी सोहळ्यानंतर आता महाराष्ट्रात महायुती सरकारचं दुसरं पर्व सुरू झालंय. त्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जातोय. महायुती सरकारचा हा दुसरा कार्यकाळ कसा असणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.